तुम्हाला तुम्ही ना आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा पहिले. आम्ही बहीण भाऊ आहोत, पण आम्ही एक सिरियस लीडर आहोत. तुम्ही ना आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा पहिले. आम्ही बहीण भाऊ आहोत, पण आम्ही एक सिरियस लीडर आहोत. तुम्ही बहीण भाऊ 13 वर्षानंतर आता एकत्रित एक पॅनल देऊन निवडणूक लढवत आहे. समोर दोन वेगळे वेगळे पॅनल आहेत. काय तुम्हाला तुम्ही ना आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा पहिले. आम्ही बहीण भाऊ आहोत, पण आम्ही एक सिरियस लीडर आहोत. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपची नेते आहे, आणि ती आमची युती झाली आहे. अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे, तशी आमची झाली. तर आम्ही बहीण भाऊ जरी असलो तर आम्ही केवळ बहीण भाऊ नाही, आम्ही एक राजकीय जीवनात 20-22 वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले प्रमुख नेते आहोत आपापल्या पक्षाचे. तर आम्ही त्या हिशोबाने इथे एकत्र हिताच्या परळीच्या हितासाठी इथे आम्ही एकत्र पॅनल केलेला आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा आहेत त्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी तुम्ही स्टेजवरती असताना एक गंमत झाली. काल तुम्ही जीप चावली, गाणं लागलेलं असताना मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना. ते नेमकं काय झालं होतं? तुमचा कौतुकाचं गाणं लागलं आणि तुम्ही माझ्या लक्षात नाही आला, तर तुम्ही म्हणला तर मी आठवायचा प्रयत्न करते, कारण माझं रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल. मला नाही आठवत कशामुळे वाटतं आपल्याला जीप चावली असेल. पण त्याचा व्हिडिओ चाललाय समोर. ते गाणं चालू मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना तुमचं ते मुख्यमंत्र्यांची एंट्री झाली तिथे. ते काय मला तिथे इतकं नैसर्गिक रिॲक्शन होती की मला आठवत नाही. काही प्लॅन नसतं माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी. पण कदाचित चुकीचं गाणं लागलं असेल ते. हा, ते कदाचित देवाभाऊ गाणं लावायच्या वेळी चुकून लागलं असेल, तर त्यामुळे मला नाही आठवत आहे ऍक्च्युली काय झालं. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता. भय्यू महाराजांनी त्यांना वाचवलं. मध्य प्रदेशमध्ये धनंजय मुंडे यांचा तेव्हाच खून झाला असता, मात्र भय्यू महाराजांनी त्यांना वाचवलं असा आरोप रत्नाकर गुट्टे यांनी केला. तुमची काय माहिती, म्हणजे असं काही तुमच्या कानावर वगैरे आलेलं होतं? हे पहा, मी तुम्हाला अजून एक सांगते की कोणीही काही बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही. तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या. माझी काय माहिती हा प्रश्न विचारलात तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही, कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो. आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आमच्यावर कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही, आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे. तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही. चहाड्या करणं, कोणाविषयी वाईट बोलणं, महिलांच्या विषयी वाईट बोलणं, हे माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही, आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टी बोलायचं कारण नाही मुळात. आणि ते विषय कुठल्याही माझ्याशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार आहे? त्याचं उत्तर कधी घटना घडली आहे, काय घडली आहे, याविषयी उत्तर धनंजय किंवा रत्नाकर कुठेच देऊ शकतात, मी कसं देऊ शकतो? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.